स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत। यामध्ये आरोपी पक्षाची बाजू असो किंवा मुलीकडून होणारे खुलासे हे धक्कादायक असून या प्रकरणाला आता वेगळे वळण लागताना दिसतंय। दिवसभरामध्ये या प्रकरणाबद्दल नेमकं काय काय झालं याची सविस्तर माहिती मी तुमच्यासमोर सांगत आहे। फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका। तर राजकीय नेते वसंत मोरे साहेब यांनी पीडित मुलीची भेट घेतली व त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुलीने तिच्यासोबत जो पण प्रसंग झाला त्याच्याबद्दल सगळं साहेबांनी सांगितलं आहे। मुलीने साहेबांना सांगितलं की माझ्याबद्दल सर्व खोटं पसरत आहेत, आमच्यामध्ये सहमतीने कोणतेही संबंध झाले नाही। दत्ता गाडेंनी सांगितलं की मी स्वतः कंडक्टर आहे असं सांगून मला बसकडे नेलं व त्यानंतर त्यांनी बसमध्ये माझा गळा दाबला व तो माझ्यावर अतिप्रसंग करू लागला। त्यावेळेस तो असं करीत होता त्यावेळी मला कलकत्त्यामध्ये झालेली बलात्कार करून मारून टाकण्याची घटना डोळ्यासमोर आली। त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर माझी आई, भाऊ, बहीण हे दिसू लागले। मी फक्त माझा जीव वाचावा म्हणून त्याला म्हणाले की तुला काय करायचं ते कर, पण बाबा मला मारून टाकू नको, जिवंत सोड। माझा जीव वाचवण्यासाठी मी आरडाओरडा नाही केला असं पीडित मुलींनी वसंत मोरे साहेबांना सांगितलं। त्यानंतर मी त्या बसमधून उतरल्यावर तेथेच जवळ बस कंडक्टर व एक ड्रायव्हर उभे होते। त्यांना सांगितलं की तो जो माणूस चालला आहे त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग केला। त्यावेळी त्या ड्रायव्हर व कंडक्टरने त्या मुलीला सांगितलं की अशीच लोक असतात, तू इथून निघून जा, असं तसं। नंतर मी दुसऱ्या बसमध्ये बसल्यानंतर तो मला पुन्हा रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला। परत पुन्हा मी बस थांबवली व त्याच्या पाठीमागे पळण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यावेळेस पळून गेला। त्यावेळी तिला कुणीही कंडक्टर, ड्रायव्हर असं कुणीही सहकार्य केलं नाही। तिच्यावर दुसरा आरोप होतोय की तिनं 7,500 रुपयेचा व्यवहार दत्ता गाडेसोबत केलता, पण पीडित मुलीची बॅग त्या प्रसंगानंतर पोलीस स्टेशनला होती। तिच्या बॅगमध्ये कोणतेही पैसे नव्हते। तसंच पोलीस तपासामध्ये असंही सिद्ध झालं आहे की 200 रुपयाच्या वरती ऑनलाईन पैसे याच्याकडं नाही आणि याच्याकडं कोणतेही पैसे नव्हते। तसंच यांनी कोणताही मोठा व्यवहार केला नाही। तसंच दत्ता गाडेच्या भावाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझा भाऊ भाजीपाला विकून घरी येत होता तेव्हा हा प्रकार घडला। नाण्याला 2 बाजू असतात, तुम्ही दुसरी बाजू पण बघा, असं दत्ता गाडेच्या भावाने या प्रकरणाविषयी सांगितलं। माझा भाऊ जर दोषी असेल तर त्याला फाशी द्या, या प्रकरणाची चांगली कसून चौकशी झाली पाहिजे असं दत्ता गाडेचा भाऊ पत्रकार परिषद मानला। नंतर वसंत मोरे साहेबांनी यावर सांगितलं की ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या रात्री तो 1:30 वाजेपर्यंत इथल्याच आसपासच्या परिसरात फिरत होता। कुठं आपल्याला काही करता येईल का याच्याच तो शोधत होता। त्यानंतर तो स्वारगेट बस स्थानकाच्या आसपास आला, त्याने एक मुलगी बघितली व त्याची नियत फिरली असं वसंत मोरे साहेब म्हणाले। त्यानंतर तात्या म्हणाले की वकिलांनी खोटं पसरून प्रकरणाची दिशाभूल करण्याचं काम केलं, तसंच याद्वारे मुलीला बदनाम करायचं कामसुद्धा चाललं आहे। मुलीला आधाराची गरज असून तिला वडील नाहीत, मुलीच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार येत आहे। तिला आधाराची गरज असून तिला स्वतः वाटतं की मीच आरोपी आहे की काय। यावर असीम सरोदे म्हणाले की मुलीबद्दल जे पण खोटं पसरवत आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत। तसेच या प्रकरणात आपल्या मुलाचा, नवऱ्याचा बचाव करताना दत्ता गाडेची आई व पत्नी, त्याचा भाऊ दिसत आहेत व त्या मुलीवर घाण आरोप केले जात आहे। तसंच गुन्हाड गावातील गावकऱ्यांनी दत्ता गाडेच्या कुटुंबासोबत संपर्क तोडला आहे, त्यांना कोणतंही सहकार्य करायचं नाही असं गावकऱ्यांचं धोरण आहे। तसंच पोलिसांनी दत्ता गाडेला पकडून देण्यासाठी जे 1 लाख रुपये बक्षीस ठेवलं होतं ते गावकऱ्यांनी घेण्यास नकार दिला असून जरी हे बक्षीस घेतलं तरी गावाच्या विकासासाठी त्या पैशाचा उपयोग केला जाईल अशी माहिती समजते। तसंच दत्ता गाडेबद्दल आणखी मोठा खुलासा झाला असून हा नालायक माणूस असून हा शिरूर परिसरात काही लॉज असलेल्या ठिकाणी लपून बसायचा व लॉजवर येणाऱ्या विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलांचे लपून व्हिडिओ काढायचा व त्यानंतर महिलांना ते व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायचा। या महिला घरची इज्जत जाईल व नवऱ्यालाही आपल्या अफेअरबद्दल कळेल या भीतीपोटी या दत्ता गाडेला प्रतिकार करत नव्हत्या किंवा याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करत नव्हत्या। अशा दत्ता गाडेवर 100% कारवाई झाली पाहिजे व पीडित मुलीला 100% न्याय भेटला पाहिजेत। यामध्ये पीडित मुलींनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता आत्महत्या वगैरे अशा गोष्टी मनात आणू नयेत। तू निर्दोष आहे ताई, त्यामुळं तुझ्यावर असा प्रसंग झाला आहे त्याचा 100% तुला न्याय मिळेल। तुझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र प्रामाणिकपणे उभा आहेत। तर अशा प्रकारे व्हिडिओच्या माध्यमातून आज या प्रकरणाबद्दल काय झालं त्याची सविस्तर माहिती सांगितली। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आत्ताच लाईक करा। शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, तुमचे धन्यवाद, खूप खूप विशेष आभार।